नमस्कार, मी वरुणाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हिवाळी स्पेशलमध्ये आज आपण बघू मेथीचा उपमा. ही माझ्या एका मैत्रिणीची रेसिपी आहे. तिने मला ही शिकवली आणि बाळंतणीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा आहे. आणि प्रत्येक महिलेसाठी म्हणू की हिवाळ्यामध्ये जे संधिवाताचे आजार उद्भवतात त्याच्यासाठी मेथी खाणं खूप चांगलं आहे. ह्या उपम्यासाठी लागणारं साहित्य आहे मेथीदाणे, जे की आपण मोड आणून घेतलेले आहेत, काजूचे काप, हिंग, मीठ, कोथिंबीर, किसलेलं खोबरं, मटार, रवा, दही, फोडणीसाठी तूप, जिरे मोहरे आणि चवीसाठी साखर. उपम्यासाठी आपण घेणार आहोत 1 चमचा तूप. तुम्ही तेलही वापरू शकता, पण हेल्दी बनवतोय म्हणून मी तूप घेतलंय. यामध्ये टाकूयात आपण जिरे मोहरी, त्यानंतर हिरवी मिरची, हिंग, काजूचे काप, मटार आणि रवा. हा रवा आपण थोडासा भाजून घेऊयात. दोन मिनिटात हा होतो आणि जर भाजलेला रवा घातला तर आणखी सोपं. त्यानंतर ही एवढी मेथी मी भिजवली होती आणि मोड आणून ती एवढी झाली. रवा भाजलाय आता आपला. ही एक सपाट वाटी तुपाची भिजवून ही मोड आल्यावर एवढी झालेली आहे. एवढी जर तुम्हाला चालणार नसेल तर तुम्ही ही अर्धी मेथी ह्यात घालू शकता. ही भरून ठेवा आणि परत एकदा ह्याचा तुम्ही उपमा करू शकता किंवा लोणचं त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी छोटी वाटी भरून आपण रवा घेतलाय, अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे छोटी वाटी, आणि ह्यामध्ये मात्र आता आपण घालणार आहोत भरपूर खोबरं आणि कोथिंबीर. आधी आपण ह्यात मीठ घालून घेऊयात. त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी खोबरं. यामध्ये घालण्यासाठी आपण बाजूला पाणी उकळायला ठेवलेलं आहे. हे पाणी उकळलं की आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात. चवीसाठी आपण साखर पण घालून घेऊ लगेच. पाणी हे उकळलेलं आहे. हा आपला तयार होतो झटपट मेथीचा उपमा, जो अत्यंत हेल्दी आहे. यात आपण घातलंय 1 छोटी वाटी दही. आणि थोडंसं आपण पाणी घालू आणि याला छानशी एक वाफ येऊ देऊ. हिवाळा स्पेशलमध्ये तुम्ही हे नक्की करून बघा. डायबिटीसवाल्यांसाठी हा मेथीचा उपमा खूप चांगला आहे.
याला एक छानशी आपण 2 ते 3 मिनिट वाफ येऊ देऊ. याला छान वाफ आलेली आहे या ठिकाणी. आणि आपला उपमा रेडी आहे. तर हा आपला उपमा रेडी आहे सर्व करण्यासाठी. तर हा मेथीचा उपमा जो अत्यंत हेल्दी आहे सर्वांसाठीच, माझ्या मैत्रिणींनी प्रज्ञाने मला शिकवलेला आहे. तर तुमच्यासाठी आज ही रेसिपी मी शेअर करते. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.